तर बघू शकता मित्रांनो, आपण परत आलेलो आहोत उमरीचा पाला नेण्यासाठी. आणि बघू शकता पुढं इस्माल आहे आणि पुढं लाल्या, आणि त्या जगातील लाल्या नाव आहे त्याचं, कुत्रले बाटा. आणि हे बघा ते वरती बघा चंदनाचं झाड, हे बघू शकता तुम्ही. चंदन 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 उंबर पुढलं घेऊ की. हे बघा कसलं पाणी जाऊन झालं नुसतं, याचा मुळवा बघा एकदम जबरदस्त. आपण ते मोगली सिरियल बघत असतो बघा कार्टूनची, ते तशी फिलिंग उरलेली आहे. जंगल शेर खान घुमता है. आणि तुम्हाला एक हत्यार दाखवतो मी आता, बघू शकता. आता ही आहे, हे आपलं झाड आहेत आणि हे तोडलेलं. तर बघा मी तुम्हाला कुऱ्हाड दाखवणार आहे ह्या ठिकाणी, बघू शकता. बघू शकता आपली कुऱ्हाड आलेली आहे, इथेच पुरून ठेवलेली होती. आता इस्माल जे आहे, आता बघू इस्माल कोणचा फाटा तोडते. बघू शकता इस्माल फुल लोडेड, आणि तिकडे लाल्या गेले ठेव का. आता आणि आपण आलेलो आहोत पाला नेण्यासाठी, आणि भरपूर न्यायचे ह्यावेळेस, कारण दुपटपी आता मोठा आणलेला आहे. बघ आता कोणतरी तोडणार आहे. हां होऊ शकता, झाड एकदम वरी जबरदस्त ही आडवणार. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगतो, आपल्या शेजारच्या जे आसपासच्या परिसरामध्ये लांडग्याचा इतका प्रादुर्भाव झालेला आहे. रात्रीच्या वेळेस एक बुकुड आणि एक पाठीचं म्हणजे शेपूट कतरून एक बुकुड घेऊन गेलेला होता आपला लांडगा, आपला म्हणजे लांडगे शेळ्यांचं. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगतो, आपण जे शेळ्या दिवसभर मुक्त संचार गोठ्यामध्ये म्हणजे कंपाऊंडमध्ये सोडत होतो, आता त्या शेळ्या ह्या टायमाला आपण इकडे पालेला वगैरे ज्यावेळेस आम्ही येत असतो त्यावेळेस शेळ्या बाहेरच असायच्या कंपाऊंडमध्ये, पण आता शेळ्या आतमध्ये शेडमध्ये बांधलेल्या आहेत. कारण कसं आहे, एकतर शेळ्या गाभण, आणि जर लांडगं जर आलं तर 3-4 पाटी सगळं शेळ्या वगैरे आपलं 1.5 मिनिटात कार्यक्रम होऊन जाईल. त्याच्यामुळं सध्या आपल्या शेळ्या फक्त ज्यावेळेस आपण शेतामध्ये असू त्याच वेळेस कंपाऊंडमध्ये असणार, आणि त्याच्यानंतर ऑटोमॅटिक आपल्या शेळ्या शेडमध्ये आपण बांधणार आहोत मित्रांनो. त्याच्यामुळं कधीही लक्षात असू द्या की हिंस्र प्राणी जे असतात ते, असं समजा भटके कुत्री असो, आता हे नाही बरं का, भटके कुत्री असो किंवा लांडगे असो, ह्या गोष्टींपासून थोडंसं व्यवस्थित रक्षण करणं गरजेचं आहे. तर असं नको व्हायला, शेळी एकदम टॉप क्वालिटीची आहे आणि काय सगळं लांडग्यानं वगैरे गेलं नडं फोडून, किती नुकसान आहे, भरपूर नुकसान आहे. डायरेक्ट म्हणजे आपण शेळी पालन बंद पडण्याच्या मार्गी लागत असतो. उशिरा कुत्रं आणि इस्माल गेला वरी. तसा झाड सोपं आहे एकदम चढायला, सोपं आहे का. जरा बोल 4 गोष्टी, इस्मालचा खांड दाखवा, हे दाखवा म्हणले. तर वाढवा म्हणजे कसं आहे, 1-2 शेळ्या आहेत उगायच्याकडं, आणि ते पण खांडात दिले सध्या राखोळी. आणि ते लालगा बोकड, ते लालगा बोकड जे होतं मिलिटरी कलरचं बोकड, बरेच जण म्हणत होते ते इस्माला दिलेलं होतं, तेवढं झालं आता बोकड. ती आता बघू जमलं तर त्या बोकडाचे फोटो हे करतो. हाय का, हाय तर काय केलं असेल ती बोकड लाल का मिलिटरी तोल दिलेलं तेव्हाच महागाचा मला कितलं ते ती महागी तेव्हा ह्याला किती ऐकलास ती बोकुड. हा तर 7,000ला बोकुड विकले. आणि जर मला जर सांगत होतं तर चांगलं किमतीत आणि 2-3 महिने इकडे आणून सांभाळा असतो मित्रांनो. ह्याकडून सांगाय सुद्धा नाही, याला कमेंट करून सांगा रेबल स्टारला साथ दे म्हणून. हे बघा इकडे पडला पाला एकदम जबरदस्त. लाल्याच्या अंगावर पडला असता फाटा, लाल्या चपट झाला असतं मध्ये बघ मग. एकदम मस्त दिसणार गरम वातावरण. आणि असाच सिंपल व्हिडिओ काढलेला आहे आपण ग्रहांच्या डोशात बघू शकता. उंबर व लालगेवरी. तर ठीक आहे, व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असाच एक सिंपल एक व्हिडिओ घेतलेला होता. फक्त लांडगे वगैरे जास्त प्रमाणामध्ये वाढलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्या शरीराचं रक्षण करा. काय अडचण असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारत चला. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थांबू इथेच, तोपर्यंत जय हिंद जय भारत.